बया चपलीला पण आता तुटायचं तुम्ही सासूबाई काय अहो भाऊजी कुठे गेले जरा बघा की. संध्याकाळी भाकरीला अजिबात पीठ नाही, दळण दळून आणायचं होतं. भाऊजीने त्याची कामं सोडू दे आणि घरातली काम करत बसू दे. जा तूच. अहो तसं नाही, गावात जायचं होतं. मी कसं जाणार? जाणार असली तर जा, नसेल तर बसा उपाशी. बर ठीक आहे, जाते मी. आले लगेच. हो भाऊजी. बोला की वहिनी. अहो सासूबाई बघा की किती वेळ झालं रानात गेल्यात. काय खाऊन गेल्यात का नाही ती पण माहित नाही. आणि जाऊ नका म्हटलं तरी रानात जातात. जरा जाऊन बघून येताय का कुठेवर आल्यात? बरोबर जातो. काय आईला पण जाऊ नको म्हणल्यावर जाते. हो भाऊजी आलं बघा सासूबाई. आणा इकडे सासूबाई, इकडे जाते ओझ. आणि सासूबाई तुम्हाला किती वेळा सांगितलंय शेतात जाऊ नका म्हणून. काही गरज आहे का? होय काय गरज आहे का? पाणी कशात तापवणारस? रानात आलतीस का न्यायला जाणार? इथं 4 पावलं नेऊन काम करून दाखवायला लागलेस. बरं असू दे, आणा इकडं. आणि इथनं पुढे तुम्ही पण जायचं नाही रानात. आय जरा वहिनीवर नीट बोलत जा की. ती तुझ्या काळजी पोटीच बोलते की. तुला लय वहिनीचा पुळका येतोय. ती काय माझी लेक आहे तिच्या संग गोड बोलायला? हे बघ एक लक्षात ठेव, सुनाला सुनाच्याच जागेवर ठेवायची असते. अगे माझ्या कपाटातलं पैसे चोरलं, तुला जरा बिलाज वाटली नाही होय ग? ओ सासूबाई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी कशाला तुमचे पैसे घेऊ? आणि जर मला पैसे लागणारच होते तर मी तुम्हाला मागून घेतले असते. मागून घेतलं असतं. मग माझ्या कपाटातले पैसे कुठे गेले ग? तुम्हाला घरातल्या घरात चोरी करायला लाज वाटत नाही? अहो नाही सासूबाई, खरं शपथ मी तुमचे पैसे नाही चोरले. मी कशाला तुमच्या कपाटाला हात लाव? माझे पैसे तूच चोरले तीस. काय झालं गाय? अरे हिनं माझ्या कपाटातले पैसे चोरले ती आणि नाही म्हणते. अहो भाऊजी तुम्ही तरी सांगा, मी कशाला ह्यांचे पैसे घेईन? अरे देवा, त्याच्यानं वाद चाललाय तुमचा. अगं आई ती पैसे मीच घेतलं होतं, मला लागायचं होतं. पण तू घरात नव्हती म्हणून विचारायचं राहिलं. अरे मग तुला सांगायला कळत नाही? नको तिच्या पुढे मला तोंडावर पाडलीस. वहिनी सॉरी बर का, माझ्यामुळे आई तुम्हाला नाही ती बोलली. मी तिला सांगणारच होतो पण ती घरात नव्हती. परत एकदा सॉरी बर का. अहो भाऊजी तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? त्यांचा गैरसमज झाला म्हणून त्या एवढं बोलल्या. आता आपण नाही समजून घ्यायचं मग कोण घेणार? वहिनी एक विचारू का हो? विचारा की. वहिनी खरंच तुम्ही लय समजूतदार आहे. आई तुम्हाला कधी एका शब्दात नीट बोलत नाही, सारखं हिडीस पिडीस करते. कसं सहन करता हो एवढं? अहो भाऊजी सासू सुनेचं नातं हे असंच असतंय, आंबट गोड. कधी भांडणार तर कधी चांगलं होणार. कसं आहे ना भाऊजी, त्या जर मला रागवल्या आणि मी जर त्यांना उलट उत्तरं दिली तर त्याच्याने काय होणार? शब्दाला शब्द वाढत जाणार आणि आमची भांडणं होणार. आणि त्या भांडणामुळे आपल्या घरातलं वातावरण बिघडणार. आणि घरातलं वातावरण बिघडण्यापेक्षा आपणच समजून घेतलेलं काय वाईट आहे? आणि मी पण नाही घेत त्यांचं जास्त मनाला लावून. कारण जिथं घर आहे तिथं भांड्याला भांडं हे वाजणारच आहे. त्यामुळे एकमेकांसोबत भांडण करून एकमेकांना कमी दाखवण्यापेक्षा शांत बसून काही गोष्टी समजून घेण्यात काय वाईट आहे? जाऊ दे भाऊजी, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे मी नाही लक्ष देत. खरंच वहिनी, मानलं तुम्हाला. असू दे, मी काम आवरते. ठीक आहे ठीक आहे.